छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचा आहे। तर त्यामध्ये एक प्रामुख्याने बाब जी ठरवण्यात आली ती म्हणजे ज्या कुणी वारकरी संप्रदायासाठी आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ देऊन निस्वार्थ सेवा संप्रदायाची आणि समाजाची केली अशा व्यक्तींचा सत्कार आणि गुणगौरव सुद्धा झाला पाहिजे। म्हणून छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने 5,000 रुपये रोख रक्कम आणि पंचवस्त्र देऊन असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि पुरस्काराचं नाव आहे जगद्गुरु तुकोबाराय जीवन गौरव पुरस्कार। आणि हा पुरस्कार कुणाला द्यावा तर ज्यांनी वारकरी संप्रदायाची तसेच समाजाची निस्वार्थ सेवा केली। या वर्षी प्रतिष्ठानच्या वतीने आणि या पुरस्कार आयोजन समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला की या वर्षीचा पुरस्कार हरिभक्ती पारायण गुरुवर्य बुवासाहेब अंबादासजी बाबा यांना प्रदान करण्यात येत आहे। तरी स्वतःच्या मुलीला पाहुणे पाहायला आले त्या दिवशी सुद्धा महाराज कीर्तना करता गेले, हा महाराजांचा आदर्श आहे। म्हणून आज हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे। सर्वांनी टाळी वाजून स्वागत करा। अनेक संकट जसे तुकोबारायांच्या जीवनात आले तसे महाराजांच्या जीवनात आले। गुरुवर्य शास्त्री महाराज या कार्यक्रमाकरता उपस्थित आहे। मी अगदी 2 मिनिटांमध्ये या पुरस्काराविषयी बीज महोत्सवाविषयी 2 मिनिटं शास्त्री महाराज बोलतील। त्यानंतर पुरस्काराला प्रतिष्ठानच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार जो देण्यात येत आहे त्याचं कारण आहे ज्यांनी आपलं पूर्ण जीवन संसारात राहूनही संसारात नसल्यासारखं जीवन जगलं अख्खं, किंबहुना अनेक संकट आलीत, अनेक प्रकारची त्यांच्यावर परिस्थिती आली तरी न डगमगता एक वाहनाचे साधन नसताना पायी जाऊन खेड्यावरती जाऊन तिथे कीर्तन केलीत आणि आपलं अखंड जीवन जनसेवेमध्ये घालवलं। संसाराच्या नावे घालवणीया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, हे चरण महाराजींना लागू पडतं। आमच्यासारख्याचा काय आम्ही संसारच नाही स्वीकारला त्याच्यामुळे ते म्हणण्याचं कारण नाही, पण खरा त्याग हाय, आम्ही केलेला त्याग हा त्याग नाहीये, असल्यावरही सोडलं हा खरा त्याग आहे। आणि म्हणून या ठिकाणी अंबादासजी महाराजचा जो जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात आहे, कारण त्यांच्या जीवनाचाच तो खऱ्या अर्थानं गौरव आहे आणि अशा व्यक्तीचा गौरव होणं अत्यावश्यक आहे। म्हणून मी सर्व शिवप्रतिष्ठानचे जे सदस्य आहेत, जे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष सर्वांना एक जाता जाता एक सांगून जातो, अमंत्र अक्षरम नास्ति नास्ति मूलम औषधम अयोग्य पुरुष नास्ति योजकच तत्र दुर्लभः। या श्लोकाचं असं म्हणणं आहे की असे एकही अक्षर नाही की त्याचा मंत्र होत नाही, असं एकही झाडाचं मूळ नाही की त्याचं औषध होत नाही, असा एकही माणूस अयोग्य नाही जगात की तो योग्य होत नाही, फक्त योजकच तत्र दुर्लभः। आणि हे योजक खऱ्या अर्थानं चांगली मंडळी भेटली, त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हरी रामकृष्ण।